दिवसानंतर गेल्या वर्षी भाग न घेता आलेल्या महिलांसाठी हा कार्यक्रम पुन्हा करण्याचा खटाटोप आणि प्राचीचा अट्टहास. प्राचीचा फोन आहे, करायची का मंगळागौर ह्या वर्षी? पण मी लगेचच दुजोरा दिला, करूया की. प्लॅनिंग सुरू झालं. लेडीज व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेजेस पोस्ट झाले. बघता बघता 40 ते 45 बायकांनी आपली नावे नोंदवली. गेल्या वर्षीच्या प्लॅनिंगचा अनुभव होताच लागलो तयारी. प्राची आणि जोशी बापूंचा उत्साहाला तोड नव्हती. ग्रुप ठरले, गाणी ठरली. प्रत्येक ग्रुपला गाणी विभागून दिली आणि प्रॅक्टिस सुरू झाली. नॉनस्टॉप 65 मिनिटाचा हा फायनल कार्यक्रम रेकॉर्ड सुद्धा झाला. परंपरा जपणं, आनंद साजरा करणं आणि एकत्र येणं हाच तर या मंगळागौरीचा खरा उद्देश होता. 40 बायकांची प्रॅक्टिस आणि त्यांचे एकत्रित सादरीकरण हे किती चॅलेंजिंग असेल याची कल्पना आपल्याला आलीच असेल. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यानं M2 मॅनेजमेंट कमिटीने आम्हाला अप्रुव्हल दिले. गौरव औठणकर यांनी बिल्डरशी बोलून स्वतः क्लब हाऊस उपलब्ध करून दिला. प्राचीने मंगळागौर गाण्यांच्या सिलेक्शनपासून त्यांचे एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, पोस्टर डिझायनिंग, बॅकड्रॉप डिझायनिंग आणि आजच्या निवेदनाची जबाबदारी सांभाळली. मी म्हणजे प्रिया तिने गाण्यांमधलं निवेदन आणि आजच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली. कुलभूषण यांना आम्हा सुंदर सुंदर बायकांचे सुंदर सुंदर फोटो काढून व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूटिंग करण्याची जबाबदारी सांभाळली. शुभम यांनी आम्हाला सुंदरसा खाऊ आज इथे उपस्थित करून दिला. बिल्डरने क्लब हाऊस उपलब्ध करून दिला. यातील राणे, सचिन बोडस, अजूनही बऱ्याच पुरुष मंडळींनी आम्हाला अनकंडिशनल सपोर्ट दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. थँक्यू प्राची आणि संजू जाधव यांनी गाण्यांच्या वेगवेगळ्या स्टेप्स बघून गाणी सिलेक्ट करून त्यांची प्रॅक्टिस आमच्या सगळ्यांकडनं करून घेतली. आम्ही सगळ्यांनी या मंगळागौरीमध्ये खूप खूप मजा केली. सगळ्यांनी पुन्हा एकदा आपली नटण्याची, मुरडण्याची आणि खेळण्याची हौस पूर्ण केली. आम्ही सर्व ऐकवानी मंगळागौरी सौ प्राची राणे, कविता जोशी, सरयू जाधव यांचे मनापासून आभार मानत आहोत. सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे ते आमच्या घरच्यांचे. आमच्याकडून आम्हाला या मंगळागौरीसाठी जो काही सपोर्ट मिळाला, जे काही प्रोत्साहन मिळालं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नवऱ्याच्या वेळा, मुलांच्या शाळा, स्वतःचे ऑफिस, गृहिणींनी घरातली कामे सांभाळून जी काही मंगळागौरीची प्रॅक्टिस केली त्या प्रॅक्टिसला तोड नाही. त्याबद्दल माझ्या खूप खूप मनापासून आभार. अनवधानाने जर कुणाचे आभार मानायचे माझ्याकडनं राहून गेले असतील तर माफी असावी. आजच्या मंगळागौरीचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. पुन्हा परत पुढच्या वर्षी भेटूया. गणपती बाप्पा.